आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचं अनेक शब्दों के लिए एक शब्द म्हणजेच काय तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि मराठीमध्ये याला म्हणतात की अनेक शब्दांसाठी एक शब्द। तर हे कशा प्रकारे येतात किंवा एक्झाम मध्ये जर आले तर तुम्ही याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहिणार आहात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला काय आहे, इथे दोन पिक्चर दाखवलेले आहेत आपल्याला। पहिल्यामध्ये सांगितले चित्र बनाने वाला, तर तो कोण असणार आहे, चित्रकार असणार आहे। सेकंड मध्ये आहे मिठाई बनाने वाला, तर त्याला काय म्हणतात तर हलवाई। आता चित्र बनाने वाला, सो त्याचा काय आला तर हा जो आहे, हा जो शब्द समूह आहे त्याच्यासाठी एक शब्द कोणता आला तर चित्रकार। सो चित्र बनाने वाला ह्याचे एका शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर चित्रकार। मिठाई बनाने वाला एका शब्दात जर सांगायचं झालं तर हलवाई वाला। अशा प्रकारे तुम्हाला हे अनेक शब्दांसाठी एक शब्द लावायचे असतात। आता अशा प्रकारचे कोणकोणते शब्द तयार होतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर आज आपण याच्यामध्ये असे 20 शब्द बघणार आहोत। पहिला आहे जो कभी न मरे, म्हणजे जो कधीच मरत नाही तो कोण असतो, अमर असतो। जो कभी बूढ़ा न हो, म्हणजे जो कधी म्हाताराच नाही होत तर तो कोण असतो, अजर असतो। जिसकी आयु कम हो, म्हणजे एखाद्याचं आयुष्य खूप कमी असतं। हे कशावरनं कळतं की एखादा मुलगा लहानपणीच जर थोडंसं म्हणजे जर वारला किंवा काय झालं तर आपण काय म्हणतो, अरे तो अल्पायू होता, म्हणजेच काय तर त्याचं आयुष्य खूप कमी होतं। जिसके माता पिता न हो, म्हणजे ज्याला आई वडील नाही त्या मुलाला काय म्हणतात, अनाथ। छोटा भाई, म्हणजे छोट्या भावाला म्हणतात अनुज, आणि मोठ्या भावाला काय म्हणतात, बडा भाईला म्हणतात अग्रज। जिसका कभी अंत न हो, म्हणजे ज्याचा कधी अंत नाही होणार, म्हणजेच काय तर तो कधीही संपणार नाही। सो तो कोण असणार आहे, अनंत। जसं की सूर्य रोज उगवणार आहे, रोज मावळणार आहे, मग त्याचा कधी अंत होणार आहे का तर नाही। ज्याचा कधीच अंत नाही होत, म्हणजे कधी जर शेवट नाही होत, तो कोण असणार आहे, अनंत। जिसे करना आवश्यक हो, म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या कंपल्सरी असतात, म्हणजे त्याला केलंच पाहिजे, सो त्याला काय म्हणतात तर अनिवार्य, म्हणजे कंपल्सरी। जिसका कोई आदि न हो, आदि म्हणजे काय तर प्रारंभ, सुरुवात, ज्याची कुठलीच सुरुवात नाहीये किंवा कुठला प्रारंभ नाही, सो तो कोण असणार आहे तर अनादि असणार आहे। त्यानंतर आहे 10 नंबरचा जसे क्षमा न किया जा सके, जिसे आहे ते जिसे क्षमा न किया जा सके, म्हणजे ज्याला कधीच आपण माफ नाही करू शकत। एखादी गोष्ट असते किंवा एखादा अपराध असा असतो की ज्याला आपण कधीच माफ नाही करू शकत, तो ती शिक्षा काय असणार आहे किंवा तो अपराध काय असणार आहे तर अक्षम्य, म्हणजे तू माफ करण्याच्या लायकीचा नाहीयेस किंवा माफ करण्यालायक नाहीयेस। जिसकी उपमा न की जा सके, उपमा म्हणजे ज्याची तुलनाच आपण करू शकत नाही, सो तो कोण होणार आहे, अनुपमे, म्हणजे तो अद्वितीय असणार आहे, त्याच्यासारखा दुसरा कुणीच नसणार आहे। जो टाला न जा सके, म्हणजे ज्याला आपण टाळू शकत नाही, सो तो काय असणार आहे, अटल। ईश्वर में विश्वास रखने वाला, म्हणजे जे देवाच्या प्रती खूप विश्वास ठेवतात त्यांना काय म्हणतात तर आस्तिक। आदर देणे योग्य, म्हणजे ज्याचा खरंच सन्मान केला पाहिजे, तर तो कोण आहे, आदरणीय। किए हुए उपकार को मानने वाला, म्हणजे काही लोक असतात ज्यांना जर आपण कधी मदत केली तर ते आपले उपकार जे आहेत ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतात, म्हणजेच काय तर कायम ते आपले उपकार मानत राहतात, सो तो कोण असतात तर कृतज्ञ। आणि किए हुए उपकार को न मानने वाला, म्हणजे काही लोक असे असतात ना, जेव्हा गरज असते तेव्हा येतात, उपकार केले आणि थोड्या दिवसांनी विसरून जातं, तू काय माझ्यासाठी केले, सो ते विसरणारे कोण असतात तर कृतज्ञ। हे कृतज्ञ कोण आहे, जो उपकार मानतो, लक्षात ठेवतो तो, आणि जो मानत नाही, विसरून जातो, तो कोण असतो, कृतज्ञ। त्यानंतर आहे कडवा बोलणे वाला, कडवा म्हणजे जे नेहमी वाईट बोलत असतात किंवा नेहमी ते की आपण किती जरी चांगलं बोललं तरी तो नेहमी आपल्याशी वाईटच बोलतो, सो तो कोण असतो, कटुभाषी। काम से जी चुराने वाला, म्हणजे जो काम करायचे वेळ येते त्यावेळेस तो काय करतो की काहीतरी बहाणे बनवतो आणि निघून जातो, सो तो कोण असतो तर कामचोर असतो। जो कहा गया हो, तर ते काय असणार आहे, कथित, म्हणजे जे सांगितले गोष्टी कशा असतात त्या कथित असतात, म्हणजे अगोदर कोणीतरी त्या आपल्याला सांगितलेल्या असतात, सो त्या गोष्टी कशा असतात तर कथित असतात। मिट्टी के बर्तन बनाने वाला, सो मातीची भांडी कोण बनवतं तर कुंभार बनवतो, सो मिट्टी के बर्तन बनाने वाला कुम्हार। अशा प्रकारे तुम्हाला अनेक शब्दांपासून एक शब्द बनवायचा आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून याच्यामधले 20 शब्द आपण घेऊन येणार। तोपर्यंत बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।